पहिल्या दिवसात ज्यांनी धुमाकूळ घातलं नाव आहे मिथुन पागधरे, अचिवर स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर. मॅचला सुरुवात होईल. धनसार संघ भवानी मातेला साकडं घालेल, गणपती बाप्पाला वंदन करेल आणि तदनंतर या मॅचला सुरुवात होईल. धवल पाटील, सिद्धार्थ पाटील, शुभम दुधकर, प्रतीक घरत, योगेश घरत, मित्तल मोरे, केवल राऊत, निनॉल घरत, सुयोग पाटील आणि तदनंतर आपण पाहू शकाल अंकुर राऊत चांगल्या संघाची बांधणी केलंय. तदनंतर आपण पाहतात या मॅचला इथे सुरुवात होते. रुपेश माळी असतील. पहिल्या षटकात संघाचा संघनायक योगेश घरत, ज्यानं टॉसमध्ये देखील उल्लेख केला की संपूर्ण प्लेयर आमचे हे अंडरआर्म टेनिस क्रिकेटवाले आहेत, परंतु आर्यनचं मैदान आहे जवळचं, गावाच्या अगदी जवळ, त्या अनुषंगानं आम्ही ओव्हरआर्मच्या स्पर्धेमध्ये एंट्री करतो जवळपासच्या ज्या विभागात स्पर्धा होत असतात. आणि तदनंतर संपूर्ण हे खेळाडू सध्या तुम्हाला अंडरआर्म क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त खेळताना बघायला मिळतात, परंतु कालच्या दिवसात मन जिंकणारं क्रिकेट मंगलमूर्ती धनसारने केलं. आज पहिल्याच एक्झिबिशन मॅचमध्ये विनय घरत यांच्या 18 बॉल 45 आणि खऱ्या अर्थानं विनय चर्चेत राहिले. जबरदस्त क्रिकेट. त्यावेळेला ते येतील त्यावेळेला निश्चित स्वरूपात जोडले जातील आमच्या समवेत. स्ट्रायकिंग एंडला मिथुन पागधरे आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश काशीनाथ घरत यांना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक शुभम दुधकरनं काल प्रभावी गोलंदाजी केली. मित्तल मोरेचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स बघायला मिळाला. धवल पाटीलनं संघाची चांगली सुरुवात प्रत्येक मॅचमध्ये करून गेली. एक टायमर ऑन होईल ज्या वेळेला पहिला बॉल मार्गक्रमण होईल त्यावेळेला टायमर ऑन होईल. 6 षटकं 25 मिनिटात 5 षटकं आणि या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मॅचला इथून सुरुवात होते. पहिला बॉल जिथे टाइम स्टार्ट होतो तुमच्यासाठी. योगेश घरतचा पहिला बॉल मिथुन पागधरे यांना काही चेंडू टाकला. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतायत बाहेरच्या बाजूनं वळण घेणारा योगेशची ही स्वाभाविक लाईन आहे. खऱ्या अर्थानं एक राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सने येतात उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आणि एक आगळी वेगळी ॲक्शन लसित मलिंगा कॉपीबुक स्टाईलनं आणि त्या बॉलला रिलीज केलं. चांगला बॉल. पहिला बॉल आलाय डॉट आणि या डॉट बॉलच्या साहाय्यानं स्कोर कार्डला धावसंख्या आत्तापर्यंत इथे ओपनिंग बॅलन्स नाही होत आहे. मिथुन पागधरेसाठी अनप्लेएबल पहिला बॉल. यावेळेला थोडंसं एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न राहिला योगेशचा. पहिल्या बॉलचं विसर ज्या वेळेला तुम्ही करता ना त्यावेळेला मग या गोष्टी होत असतात. इथे व्हाईट बॉल आलाय, सिंगल मिळाली. इथे योगेशच्या प्रत्येक विकेटसाठी सौरभ मेहर यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज. सातपाटी 11चे खंबे समर्थक आणि धनसारमधून योगेश घरतला प्रेम देत असतात ते माजगाव डॉगमध्ये. दोन्ही देखील हे बंधू एकत्रित कार्यरत असताना सौरभ मेहर यांच्याकडनं योगेशच्या प्रत्येक विकेटसाठी 200 होते. मिथुननं सांगितलं की हा घ्या चौकार. चांगला फटका खेळला. सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटक्याची निवड. याला म्हणतात गुणवंत फलंदाज, ज्यांनी टायमिंग आणि मेरिटवरची फलंदाजी स्वीकारली. महत्त्वाचं असतं. पुढील होणारा मॅच काटेकी टक्कर. संपूर्ण सातपाटीचं लक्ष असेल जिथे एका बाजूला ध्रुव 11 आणि एका बाजूला आपण पाहतात सातपाटी 11. भावेश भाई सातत्यानं सातपाटी 11 साठी एक वेगळं नाव राहतं त्यांचा रोल महत्त्वाचा असतो. याही वेळेला बॉलला खेळले सुयोग पाटील आहेत. हरिकेश मेहर आले वेगानं. सिंगल मिळाली. मंगलमूर्ती धनसार संघाला इथून काय करायचं आहे तर हरिकेश मेहर आणि मिथुन पागधरे या दोन खेळाडूंमधला एक खेळाडू जर तुम्ही हादरा दिला तर मग धावगती जी वेगानं वाढताना ती धावगती स्लो करण्यासाठी तुम्हाला खूप एक मोठं योगदान राहील. गोलंदाज तयार योगेश घरत. बॉलचा खेळ झालाय. या षटकात 3 धावसंख्या फलकावरती 6. 200च्या स्ट्राईक रेटनं सध्या स्कोर कार्ड चाललंय वेगानं पुढे. एका बाजूला हरिकेश मेहर, खूप चांगलं आणि जुनं जाणतं क्रिकेटचं एक वेगळं नाव, ज्यांनी उच्छळी दांडीला अगदी रिप्रेझेंट करतं संपूर्ण पालघर जिल्ह्याचं नाव उंचावलं ज्यांच्या बॅटिंगनं, तेच हरिकेश ऑन स्ट्राईकला. पहिला बॉल त्यांच्यासाठी या मॅचचा. यावेळेला आपण पाहतात बॉलला खेळले शुभम दुधकर आहेत. सरळ बॅटनं फटका खेळले होते आणि त्यावेळेला तो बॉल डॉट आलाय. या डॉट बॉलच्या साहाय्यानं धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे. ती म्हणजेच आतापर्यंत 6 वरती बिनबाद 6 अशी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल योगेश घरत ओव्हर दी स्टम्प्सने आलेत. यावेळेला हा बॉल पंचांनी समांतर रेषेत दोन्ही हात केले आणि जिथे व्हाईट बॉल मिळाला. व्हाईट बॉलनं आकार घेत असताना धावांची गती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच आतापर्यंत 7 रन.
इथे जर आपण पाहिलं तर 7 रन धावफलकावरती आहेत. एक सुंदर पद्धतीनं या मॅचचं सध्या समीकरण चालू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा तयार. योगेश घेरत यावेळेला सॉफ्ट हँडनं बॉलला अगदी सन्मान मिळाला योगेशच्या. चांगल्या बॉलला तुम्ही ज्या वेळेला सन्मान करता ना त्यावेळेला तुम्ही क्रिकेटमधले सर्वाधिक महत्त्वाचे फलंदाज बघायला मिळतात. सध्या जर तपासून पाहिलं तर सुरेंद्र हे क्षणचित्र कैद करत असताना आमच्या कॉमेंट स्टुडिओला त्यांचं स्वागत आहे. धावसंख्या फलकावरती बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं फलंदाज बाद होताना बघायला मिळाले. मिथुन पागदरे यांचा पहिल्या षटकामध्ये या वेळेला बाद होत असताना गॉन. डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. थँक्यू सो मच. मुनाफ मेमन साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी आणि मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं विराजमान होण्याची कृपा करावी. पहिल्या षटकात योगेश घेरतनं मिळवली विकेट. धावसंख्या फलकावरती 8. मिथुन पागदरे खूप चांगले टचमध्ये होते या स्पर्धेमध्ये. योगेशच्या समोर शरणागती पत्करावी लागली. खूप चांगली गोलंदाजी. यावेळेला जर आपण पाहिलं तर मित्तल मोरे मंगलमूर्ती धनसार संघाचे एक जबरदस्त ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून मी म्हणीन. कंडिशनला कसं क्रिकेट हाताळावं सुरुवातीला ते ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला जातात सिंगल डबलनं खेळायची सुरुवात करतात. तदनंतर मग आक्रमकतेचं स्वरूप देखील दाखवतात. गोलंदाजी करत असताना शरीरापासून दूर क्रिकेटचं अस्त्र ब्रह्मास्त्र वापरण्यासाठी जाणले जाणारे गोलंदाज मित्तल मोरे. त्यांचा पहिला बॉल ओव्हर दी स्टम्प्सनं पहिल्याच बॉलवरती हरिकेश मेहर यांनी धूमधडाका. बॉल चाललाय सीमा रेषा पार आणि धावा मिळतील पूर्ण 6 षटकार. थँक्यू सो मच. काय फटका खेळला अतिशय सुंदर पद्धतीने. हरिकेश मेहर यासाठी जाणले जातात. जरी मिथुन पागदरे नसले तरी हरकत नाही. हरिकेश सांगतात की मैं हूं ना. आणि धावसंख्या फलकावरती 14 आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहू शकाल पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आलाय व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या सहाय्याने धावसंख्या 1 न गती मिळेल. जाऊन पोहोचेल 15 रन 15 धावा धावफलकावरती. साहेब चषक आणि साहेब चषकाची अंतिम रजनी संपूर्ण पालघरकरांचं इथे सहर्ष हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक जोडलेत या स्पर्धेला उत्तम मोरेश्वर घरत साहेबांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा बघायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू आता बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि तिथे आपण पाहतायत हरिकेश मेहर बॅक टू दी डगआउट. केवलच्या सेफ हँड मध्ये बॉल चाललाय आणि फलंदाज हरिकेश गॉन. सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. दिसते नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा. दिसते नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत आहेत ज्यांचं नाव आहे अनिल बाणे. दांडी उच्चळी या रिप्रेझेंट करत असताना ज्यांनी अनेक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती आपल्या नावाची छबी एक वेगळ्या पद्धतीने सोडली तेच अनिल बाणे. डाव्या हाताचे तंत्रशुद्ध फलंदाज आणि शार्प टर्न कटर गोलंदाज म्हणून अनिल बाणे यांचं नाव घेतलं जातं. 2 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 15 आहेत. इथून येणाऱ्या काळात 4 बॉल. याही षटकातले अत्यंत महत्त्वाचे P2चं षटक जिथे 3 खेळाडू बाहेर केवल राऊतचे सेफ हँड आणि जिथे हरिकेश मेहर यांना परतीचा प्रवास. मित्तलची ओळख राहिली. ज्यावेळेला त्यांच्या विपक्षात मोठा फटका आला त्यावेळेला त्यांनी दुसऱ्या बॉलला स्ट्रेट कमबॅक विकेटसाठी ते गेले. पुन्हा एकदा पुढचा बॉल अतिशय सुंदर पद्धतीने फटका केलाय जिथे डॉट बॉल आलाय. शुभम दुधकरनं बॉलला फील्ड केलं.
डीपमध्ये धवल पाटीलला आपण पाहू शकाल. एका बाजूला योगेश घरत आहेत. तिथून जर तपासून पाहिलं तर केवल राऊत. पॉवर प्लेचं षटक चालू असताना डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी एक चांगलं फील्ड रिस्ट्रिक्शन सेट करून गोलंदाजी. अनुशासन तुमचं महत्त्वाचं असतं. तुम्ही ज्या वेळेला फील्ड अरेंज करताना त्या पद्धतीची गोलंदाजी देखील तुमची असायला हवी. आणि मित्तल मोरे आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. बॉल असेल या षटकातला चौथा. 15 रन धावफलकावरती आहेत. याही वेळेला मोठा स्ट्रोक खेळायचा होता. अपील सुयोग पाटील आणि इनॉल घरत यांनी जरूर केली, परंतु त्यामध्ये इंटरेस्टेड नव्हते मित्तल स्वतः. जिथे आपण पाहतात हा बॉल आलाय डॉट बॉलनं स्कोर काढला. थोडीशी गती जी वाढली होती ना हरिकेश मेहर यांनी षटकार खेळल्यानंतर, आता ती गती शांत झालाय. 15 वरती 2 धक्के आणि 4 बॉल. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. मंगलमूर्ती दंसार हा संघ बघायला मिळतो आपल्याला. या वेळेला आपण पाहू शकाल बॉलला ढकललं. डीपमधून क्षेत्ररक्षक केवल राऊत अगदी वेगानं पुढे आले. मिळाली सिंगल. ॲक्युरेट फेकी. चांगलं क्षेत्ररक्षण. केवल राऊत पार्ट टाइम चांगली गोलंदाजी देखील करू शकतात. क्षेत्ररक्षणासाठी संघामध्ये आता जागा मिळवलंय त्यांनी आणि चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती आता पाहूया या पॉवर प्लेच्या षटकामध्ये संघाचे कर्णधार, संघाचे संघनायक. आणि संघनायक कसा असावा? कठीण काळात जो संघाला उचलून घेईल, जिम्मेदारीनं संघाला ज्या कठीण काळातून प्रसंगातून बाहेर काढेल, तो संघाचा संघनायक. आणि त्याचं नाव आहे योगेश, ज्यांनी अनेक वेळा हा पराक्रम केलेला आहे. भीम पराक्रमासाठी जाणले जातात. पुढचा बॉल. चेंज ऑफ द पेस. थोडासा बॉलची लाईन बदलली. तिथे वेगानं षटक क्रमांक आपण पाहतात 2चा खेळ संपला आणि 2चा खेळ संपत असताना धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 वरती. घेऊया एक डीजे वाला ब्रेक आणि ऐकूया डीजे. इथे जर आपण तपासून पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश काशीनाथ घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल. धनसार संघाकडून एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता पॉवर प्लेची षटकं संपलीत. इथून आता पॉवर प्ले मी म्हणून धनसार संघाच्या नावी राहिला. जिथे जरी 16 धावा असल्या ना तरी देखील 2 विकेट ज्यांनी महत्त्वाचे घेतले, ज्यामध्ये मिथुन पागदरे आणि हरिकेश मेहर हे दोन्ही फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळालेत. योगेश घरतचं वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं. पुढचा बॉल. इथे आपण पाहतायत हाफ ट्रॅकरचा बॉल होता. बॉलला डीपमधून प्रोटेक्शन मिळेल आणि तिथे आपण पाहू शकाल काय झालंय. खऱ्या अर्थानं केवल राऊत संघामध्ये तुमची जागा जर ॲज अन फिल्डर म्हणून होत असेल तर तुम्हाला या चुका करून नाही चालणार. तुम्ही आता मोठ्या स्टेजला खेळता. तुम्ही सेमीफायनलच्या मॅचमध्ये ज्या वेळेला खेळता ना त्यावेळेला या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. धवल पाटील अगदी नाराज, हताश, हतबल, कारण तुम्ही महत्त्वाच्या मॅचमध्ये आहेत. इथूनच्या ज्या चुका असतील ना त्या तुम्हाला त्रास देणारच राहतील. सध्या पहिल्याच बॉलवरती 4. गोलंदाज सांगेल की करावं तर करावं काय, यापेक्षा अजून काहीतरी दुसरं नाही करता येणार मला. चांगला बॉल होता परंतु क्षेत्ररक्षण नाही करता आलं व्यवस्थित. इथे झालंय चुकी आणि चुकीला नाही माफी. 4 रन. याही वेळेला आपण पाहतायत अगदी खोलवर टप्पाचा बॉल, ज्यामध्ये थोडासा फ्लाईट दिला त्या बॉलला. वेग कमी करत असताना टप्पा थोडासा पुढे घेतला आणि ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतायत धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 वरती 2 गडी बाद. सलगचा चौकारानंतरचा कमबॅक योगेशचा अनेक वेळा आपण पाहिलाय आणि याही वेळेला आपण पाहिलं त्यांनी डॉट बॉल इथे हाताळलाय. पुढचा बॉल. खोलवर टप्पाचा बॉल. खोलवर टप्पाच्या बॉलला इथे जिथे खेळून काढलाय. सिंगल मिळाली. सिंगलच्या साहाय्यानं 21 रन 21 धावा या धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत इथे जर तपासून पाहिलं तर 3 बॉल आणि 3 बॉल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21. कुणाला ऍक्टिव्हा गाडीची चावी मिळाली असेल या परिसरामध्ये तर ती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून पोहोचवायची आहे. विदाऊट किचन आहे, फक्त चावी आहे ती. तर ती कुणाला मिळाली असेल तर प्लीज इथे रिपोर्ट करा. चेंडूंचा खेळ झाला. 3 धावसंख्या फलकावरती 21. आणि यावेळेला जर आपण तपासून पाहिलं तर पुन्हा एकदा थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न
पंचांनी त्या बॉलला व्हाईट बॉलमधून घोषित केलं आणि तिथे आपण तपासून पाहिलं तर मिळाली सिंगल 22 वरती 2 धक्के. सेमीफायनल क्रमांक 1चा थरार आजच्या रजनीतला अत्यंत महत्त्वाचा मॅच. पुन्हा एकदा ही गोलंदाजी इथे तिसऱ्या षटकात जर तुम्ही कराल, फलंदाजांसाठी 1-1 रन हा खूप महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला प्रथमतः तुम्ही टार्गेट सेट करताना त्यावेळेला 1-1 रनचं महत्त्व खूप असतं. येणाऱ्या काळात आपण पाहतायत तुमच्याकडे इथून चेंडू असतील या षटकातले 3 आणि उर्वरित 3 षटकं. धावसंख्या आहेत त्या म्हणजेच 23 रन आणि 2 गडी बाद. आसिफ मुछाले हेही मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहेत. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वात, अंडरआर्म क्रिकेट विश्वात ज्यांनी आपली नावाची एक वेगळी ओळख मिळवली. इथून मागचे 15 ते 20 वर्ष अंडरआर्म क्रिकेट पाहिलं तर खेळपट्टीवरती लोटांगण घालून टॅप खेळणारा फलंदाज कोण, तर त्यांचं नाव आसिफ मुछाले. पुढचा बॉल या वेळेला फटका फसलाय. बॉलच्या खाली मित्तल आलेत आणि मित्तल ज्या वेळेला बॉलच्या खाली येतात ना त्यावेळेला ते विकेट कॅच घेतात. फलंदाज बाद झालेत, गॉन. थँक्यू सो मच. न्यू मॅन इन आसिफ मुछाले, जो मी उल्लेख केला होता तेच दाखल झालेत. चांगला कॅच घेतलाय तो म्हणजेच मित्तलनं. सध्या योगेश गरतनं 10 बॉलचा खेळ एकंदरीत फेकलाय त्याच्या स्पेलमध्ये, जिथे 15 रन खर्च करत 2 विकेट. चांगली गोलंदाजी. आणि मैदानाच्या आतमध्ये 23 रन झाले. तिथून 2 बॉल याही षटकातले बाकी आहेत. त्या 2 बॉलचा खेळ कुठल्या पद्धतीने मात्र पुढे होईल मैदानाच्या आतमध्ये आसिफ मुछाले दाखल झाले. धावसंख्या 23 आणि 23 वरती 3 गडी बाद. योगेश गरजचं दुसरं षटक आतापर्यंत. चांगली गोलंदाजी. इथून येणारे बॉल जर तपासून पाहिले या षटकातले 2 आहेत. आसिफ दाखल झालेत. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवले त्यांनी. आत्ताही एक कार्यरत आहेत या टेनिस बॉलच्या सेवेमध्ये. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर बॉलचा खेळ झालाय 4 आणि पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता योगेश गरत आणि एका बाजूला आसिफ मुछाले. जर अंडरआर्मचा विचार केला तर धनसारमधून टॅप फटके खेळण्यासाठी बेताज म्हणून योगेश गरत, तर आसिफ मुछाले यांनी देखील अंडरआर्म क्रिकेट गाजवून दणानून सोडलंय. आताही चांगल्या पद्धतीने ते टचमध्ये आहेत. परंतु आज ओव्हरआर्म क्रिकेटच्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये ज्यांनी या पद्धतीचे अनेक सामने बघितलेत, सुरुवातीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मध्यफळी कशी सांभाळावी, याही वेळेला चांगला चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी. षटक संपलंय. योगेशचे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि इथे सुंदर पद्धतीने गोलंदाजी केले. धनसार संघानं 3 षटकात संपूर्ण बांधून ठेवले 23 धावांवरती. ते म्हणजेच उच्छळी दांडी 40+ या संघाला. तुमच्याकडे आता 8 मिनिटांचा अवधी आहे आणि त्यामध्ये 2 षटकं परिपूर्ण करायची आहेत. त्या अनुषंगानं वेळ महत्वाचा असेल धनसार संघाला. थँक्यू सो मच. इथे जर आपण तपासून पाहिलं तर आमच्या टॉस बॉक्समध्ये महावितरणच्या सेवेमध्ये जे कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थानं प्रकाशाचं काम, पुण्याचं काम करत असताना बिपिन मोरे, तेही धनसारमधनं बिलॉंग करतात. त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ऊन वारा पाऊस या सर्व गोष्टींवर मात करत प्रत्येकाच्या घरामध्ये उजेड कसा पोहोचेल, ज्याच्याकडे प्रामुख्याने लक्ष देताना ही महावितरणची संपूर्ण टीम, त्यांच्या कार्याला सलाम आहे. बिपिन मोरे आणि त्यांचे साथी, त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धावसंख्या फलकावरती 2 न फ्लाय होईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 25. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मित्तल मोरे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या हातखंडातील हे दुसरं षटक आणि संघासाठी आहे ते म्हणजे 4थं षटक.
25 रनवरती धावफलक थोडंसं शांत झालंय. इथून उच्छळी दांडी हा संघ कुठल्या पद्धतीनं पुढे या स्कोर कार्डला एक्सपांड करेल. पुढचा बॉल या वेळेला जर आपण तपासून पाहिलं तर बॉलला ज्यांनी लेप केलं तिथे जर आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थानं डॉट बॉल आलाय. जर तपासून पाहिलं तर बॉल बऱ्याच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आलेत याही वेळेला आणि तिथे आपण पाहतायत कॅच पुन्हा एकदा सुटला तो म्हणजेच केवल यांच्याकडनं. एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं जेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूनं बराच काळ आकाशाला गवसणी घातली होती आणि त्यावेळेला जर आपण तपासून पाहिलं तर केवलच्या माध्यमातून हा दुसरा कॅच सुटतोय. इझी कॅच होता. मित्तल मोरे अगदी वेगानं पुढे आले होते. जे टाइम्स आहे ते कसं आहे ज्या वेळेला तुमचा ड्रिंक्स ब्रेक होईल त्याच वेळेला ते टाइम थांबवलं जाईल. ज्या अनुषंगानं आपण पाहतायत जर तुम्ही षटकाच्या ब्रेकमध्ये षटक झाल्यानंतर ते टाइम थांबवलं जाणार नाही. हेही तेवढंच महत्त्वाचं आयोजकांचे मेसेज आहेत ते पोहोचवणं आमचं काम आहे. सध्या धावफलकावरती 27 आणि 27 वरती गडी बाद झाले 3. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मित्तल धनराज मोरे चांगली गोलंदाजी करतात. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये संपूर्ण प्रभावी कामगिरी कुणी केली असेल धनसार संघासाठी त्याचं नाव आहे मित्तल मोरे. जबरदस्त काम ज्यांनी विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली खेळी. पुढचा बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन वैविध्यता याला म्हणतात चांगली गोलंदाजी. प्रेझेन्स ऑफ माइंड. तुम्ही ज्या वेळेला मागचे 3 बॉल वेगानं फेकलेत तुमच्याकडे एक बॉल असा असावा तुमच्या हातखंडामध्ये की जो सरप्राईज करणारा असावा आणि तो सरप्राईज बॉल हा होता ज्यांनी खूप चांगला चेंडू फलंदाजाला अगदी भुरळ घातली या बॉलनं. डॉट बॉल. पुढचा बॉल 27 रन धावफलकावरती आहेत. याही वेळेला खोलवर टप्पाचा बॉल अनिल बाणे यांच्यासाठी. क्षेत्ररक्षक केवल आले डीपमधनं. आता जर तपासून पाहिलं तर मिळेल इथे सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 28. शेवटचा बॉल बाकी. येणारं तुमच्याकडे 4.5 मिनिटांचा अवधी आहे ज्यामध्ये तुम्हाला या षटकातला 1 बॉल आणि पुढचे 6 चेंडू हे महत्त्वाचे आहेत फेकण्यासाठी. तुम्हाला तो अवधी आहे त्या अनुषंगानं खेळाला पुढे घेऊन चला. मंगलमूर्ती धनसार रवींद्र पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतायत कहा पे निगाह कहा पे निशाणा. खेळायचं होतं फाईन लेगच्या वरनं परंतु तो बॉल स्लो आला आणि त्या अनुषंगानं आसिफ मुच्छाले ही तिथे मागेच राहिले. षटक संपले 4. संपूर्ण धनसार संघानं आतापर्यंत काबू आहे या मॅचवरती. 2 षटके येणार आहेत. तत्पूर्वी घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. साहेब चषक 20-25ची अंतिम रजनी आणि या रजनीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा शौकीनांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतायत या स्पर्धेचे सर्वेसर्वा उत्तम मोरेश्वर गरज साहेब. मागचे 20 ते 25 वर्ष राजकारणामध्ये राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं संपूर्ण पालघरनं आणि त्यांच्याच नेतृत्वाने ही स्पर्धा बघायला मिळते. डाऊन द ग्राउंड जिथे धवल पाटील आहेत वेगानं पुढे आलेत बॉलच्या खाली. बॉलला फील्ड केलं. फेकी देखील ॲक्युरेट आली आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथे मिळाली ती म्हणजेच 29-1 न पुढे येत आहे. आता बॉल आहेत इथून 11. शुभम दुधकर वेगाचा राजा वेगाचा सौदागर. कमी वयामध्ये ज्यांच्या खांद्यामध्ये भरपूर बळ मिळालं आणि त्या खांद्याच्या जोरावरती त्यांनी धनसार संघासाठी अनेक सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली तेच गोलंदाज शुभम दुधकर आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. कालच्या दिवसात खूप जबरदस्त कामगिरी ज्यांची राहिली. शेवटच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच. 4 विकेट 2 ओव्हर आणि 5 रन देत असताना जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. या वेळेला आपण पाहतायत पंचांकडे मागणी आणि प्लम मध्ये सापडले फलंदाज आसिफ मुच्छाले. बॅक टू द डगआउट गॉन. यांचा वेग
प्रत्येक फलंदाजांसाठी एक वेगळाच राहिला, ज्यांनी मोठमोठ्या फलंदाजांची खऱ्या अर्थानं परीक्षा घेतली आणि त्यांना शरणागती पत्करावी लावली असे गोलंदाज मैदानाच्या आत आपल्याला बघायला मिळतात. शुभम दुधकर चांगली गोलंदाजी. चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच आतापर्यंत 2. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा तयार. येता क्षणी बॉलला फाईन लेगला खेळलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे खेळाडू वेगानं पुढे आले आणि बॉल तिथे आपण पाहतात दुसरीसाठी प्रयत्न नाही राहणार. सिंगलनंच तुम्हाला संतुष्ट राहावं लागतं आणि या वेळेला आपण पाहतायत खूप उशिरानंतर आता 30 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. चेंडू इथून येणं बाकी आहेत या षटकामध्ये 3 आणि एकंदरीत जर विचार केला तर आपण पाहतात ते म्हणजेच 9 बॉल. आता पाहूया मॅचमध्ये धनसार संघ आत्तापर्यंत लीड करतोय, परंतु एका बाजूला एक्सपिरियन्स अनुभवाचा भंडार घेऊन उतरणारा संघ 40+ उच्चळी दांडी हाही आपल्याला बघायला मिळतो. 40-45 किमान धावा झाल्या लढण्यासाठी मजा येईल दुसऱ्या इनिंगमध्ये. याही वेळेला आपण पाहतात बॉलला फक्त दिशा दिली. बॉल चाललाय वेगानं. सुयोग पाटील, रुपेश माळी बॉलच्या मागे धावतील, परंतु बॉल त्यांच्या आवाक्यापासून बाहेर. मच निडेड बाउंड्री फ्रॉम बॅटिंग साइड. अत्यंत महत्वाचा हा आलाय चौकार. धावसंख्या 34. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जिथे आपण बघत आहात साहेब चषक आणि साहेब चषकाची अंतिम रजनी आणि अनिल बाणेंचा धमाका. बॉल चालला लांब 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 आणि खूपच लांब. मिड विकेटला सलामी देणारा आसमानी टोला षटकार. कठीण काळात मॅच चालू होता त्यावेळेला नवख्या गोलंदाजावरती कसं आक्रमण करायचं, दडपणात कसं टाकायचं, व्हाईट बॉल आलाय आणि या व्हाईट बॉलच्या साहाय्याने धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 41 रन. इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या 42 वरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत जर आपण वेळेचा विचार केला धनसार संघासाठी टाइम संपलाय आणि त्या अनुषंगाने आपण पाहतात पुढच्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेणं आहे. इथे आपण पाहतात आता पंचांनी हात उचललाय कमरेच्या वरती. सगळं काही सुरळीत चाललं होतं आणि इथे आपण पाहतात नो बॉल आणि नो बॉलला आमचे डीजे देखील तेवढेच उस्ताद आहेत, ज्यांनी सांगितलं नो बॉल आणि नो बॉल वरती आलाय फ्री हिटचा सिग्नल. हे महत्वाचं असतं. तुमचं मोमेंटम एकदा शिफ्ट झालं ना की मग या गोष्टी होत असतात. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं त्यावेळेला आता हा नो बॉल आला आणि नो बॉलनं आता धावसंख्यांचा वेग जर तपासून पाहिला तर 43. सगळं काही अगदी शांत झालं होतं त्यावेळेला. आता हा नो बॉल आलाय ना तो नो बॉल तुम्हाला त्रास देणारा राहील. धावसंख्या फलकावरती 43. षटकात बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 5. अगदी शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा याही वेळेला बॉल आलाय नो आणि नो बॉल वरती केला प्रहार. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पार. धावा मिळतील संपूर्ण 6 षटकार. थँक्यू सो मच. यावेळेला 2 बीमर म्हणजेच गोलंदाज चेंज आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतात या स्पर्धेमध्ये आता या मॅच साठी शुभम दुधकर गोलंदाजी नाही करू शकत. तुम्ही वैविध्यता ती किती असावी तुमच्याकडे. जर खऱ्या अर्थानं व्यवस्थित गोलंदाजी चालू होती, तुमचा वेग चांगला आहे, वेगावरती संपूर्ण फलंदाजांनी या स्पर्धेमध्ये तुमच्यावरती आक्रमण केलं नव्हतं, मग सगळं काही चांगलं चालू होतं त्यावेळेला असं काही क्रॉसमध्ये जाण्याची गरज नव्हती. आणि ज्यावेळेला तुम्ही याचा वेगळा प्रयत्न करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला ना त्यावेळेला 2 बॉल नो आले
आता गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत केवल गणेश राऊत मैदानाच्या आतमध्ये अगदी शेवटचा बॉल हाताळण्याकरिता. आणि आता ज्या वेळेला 50 रन झाल्या त्यावेळेला मग दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्ही ज्या वेळेला बॅटिंगला येतात त्यावेळेला तुमच्याकडे एक टार्गेट असतं की आपल्या अगेन्स्ट 50 धावा झालेल्या आहेत. मग ते एक प्रेशर फलंदाजांवरती येतं. धवल पाटीलला मॅचमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पुढच्या इनिंगमध्ये साकारावी लागणार आहे. याही वेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल क्षेत्ररक्षक डीपमधून एका हातानं बॉलला फील्ड केलं. चांगलं क्षेत्ररक्षण. इथे जर आपण तपासून पाहिलं तर आता फेकी येईल आणि तदवरती रन मिळतील 2 आणि धावसंख्या 2 न आकार घेत फलकावरती आहेत 52. टाइम अप. दंसार संघाला एक खेळाडू मध्ये घेणं आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि ऐकूया सुमधुर संगीत. सुखा दुःखाची साथी तुझी होणार हाय तुझ्या हाताने घास भरून दे कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने नांद भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणार हाय तुझ्या हाताने घास भरून दे तू फक्त बोल तुझली गाडी पाहिजे हिरो होंडा की ऑडी पाहिजे हॉटाची लाली नी कानाची बाजूची हातात सोन्याची घडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती प्रतीक प्रमोद घरत आणि खऱ्या अर्थानं आता प्रतीक दाखल झाले तिथे मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतायत शेवटच्या षटकामध्ये अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी मंगलमूर्ती धनसार या संघासाठी साकारलंय. त्यांचा या षटकातला पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतायत फलंदाज कल्पेश ठाकूर होते. अगदी बॉल समोर केला. योगेश घरत बॉलच्या पुढे अगदी वेगानं आले. त्यांच्या माध्यमातून फील्ड झाली आणि धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 53 धावा. मागचं षटक होतं ना ते षटक त्रास देणारं राहिलं. सगळं काही योग्य चालू होतं सुरळीत चालू होतं आणि त्यावेळेला तुमच्या रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर आले. गाडीचा वेग कमी झाला आणि तिथून जो आपण पाहतात पिकअप मिळाला ना उच्छई दांडी या संघाला तो काही वेगळा होता. त्याचं नाव राहिलं अनिल बाने ज्यांनी क्लास क्रिकेट दाखवलं. पुढचा बॉल प्रतीक घरत. वाह चांगला बॉल. बोटांतील कौशल्य वापरलं तिथे. अगदी चेंडू समोरच्या दिशेने पिचिंग केला आणि तदनंतर त्या बॉलला वळण देखील दिलं आणि इथे जर आपण तपासून पाहिलं तर तो बॉल आता इथे आलाय डॉट बॉलच्या साह्याने. धावांची गती तपासून पाहिली तर 53 आणि 4 गडी बाद. जाऊया मॅचकडे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या षटकातला तिसरा बॉल. याही वेळेला अनिल बानेनं बॉलला खेळले बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक शुभम दुधकर खाली आणि कॅचला केलंय कॅरी. गॉन. धन्यवाद उत्कृष्ट. चला सातपाडी 11 आणि धुळ 11 सातपाडी आपण टॉस साठी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. धुळ 11 सातपाडी विपक्ष सातपाडी 11 मतलब कॅप्टन्स आपण टॉस साठी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच युसुफ भाई. अतिशय सुंदर पद्धतीनं सौरभ मेहर यांच्याकडनं योगेशचे जे 2 विकेट राहिले ना त्याच्यासाठी 400 रुपयाचा कॅश प्राईज आलाय आणि ते 400 रुपयाचा कॅश प्राईज आमच्याकडे जमा आहे. मॅच संपल्यानंतर योगेश घरत ते निश्चित स्वरूपात त्यांना सुपूर्द केलं जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत कुशल तामोरे हे दाखल झालेत. 40+ क्रिकेट. अनिल बानेनं या मॅचमध्ये जीव ओतू घातला आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं या मॅचला एका चांगल्या सुसज्ज स्कोर कार्डवरती पोहोचवलं. आता धनसार संघाला एकंदरीत 50+ ज्या वेळेला होतात ना त्यावेळेला तुमचं एक माइंडसेट वेगळं राहतं की आपल्या प्रतिस्पर्धी संघानं 50 उभ्या केल्यात. जरी 6 षटकं असली तरी जबाबदारीने खेळ स्वीकारावा लागतो आणि जबाबदारी स्वीकारण्यासाठी सिद्धार्थ पाटील असतील, धवल पाटील असतील, योगेश घरत असतील, मित्तल मोरे असतील असे चांगले फलंदाज आहेत धनसारकडे देखील. पुढचा बॉल प्रतीक घरत यांचा. पहिलाच बॉल येता क्षणी बिटवीन द गॅप बॉल वेगानं. क्या बात आहे. अतिशय चांगला फटका. उत्तम मोरेश्वर घरत साहेबांच्या कटआउट्सला सलामी देणारा आलाय देखणा चौकार. 4. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतायत साहेब चषक आणि साहेब चषकाची अंतिम रजनी ज्यामध्ये संपूर्ण पालघरचे दर्दी प्रेक्षक या मॅचकडे
अगदी बारकाईने पाहतात. धावसंख्या 57. पुढचा बॉल. वाह, काय चेंडू हाताळला. अप्रतिम लाईन, चांगली लेंथ आणि योग्य वेग. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत 5 बॉल. अगदी शेवटचा बॉल बाकी आहे आणि या शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असताना प्रतीकनं या मॅचमध्ये फक्त आतापर्यंत 5 रन दिल्या. याला म्हणतात कमबॅक. मागच्या षटकात धावांचा वेग वाढला, या षटकात धावांना थांबवलं, शांत केलं. अत्यंत जबरदस्त भूमिका गोलंदाजीची आपल्याला बघायला मिळाली. वाह, फटका तर खेळला. चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटला, क्लिअर करणार आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. पहिल्या इनिंगचा संपलाय खेळ आणि खेळ संपत असताना धावगती जाऊन पोहोचली 61. 61 रन धावफलकावरती आहेत. आता पुढील मॅचचा टॉस, जिथे एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी, विपक्षात संघ खेळेल सातपाडी 11. या दोन्ही कर्णधार टॉससाठी. थँक्यू सो मच. चला पुढील मॅचच्या टॉससाठी या. ध्रुव 11 सातपाडी आणि एका बाजूला आपण संघ बघायला मिळेल तो म्हणजे सातपाडी 11. चला प्लीज टॉससाठी या. ध्रुव 11 सातपाडी आणि सातपाडी 11. भावेश भाई आणि अवधूत कामत, प्लीज तुम्हाला विनंती करतो की आपण आपले कर्णधार पाठवायचे आहेत. चांगला मॅच बघायला मिळेल. पुढच्या मॅचमध्ये चित्तथरारक काटेकी टक्कर. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. अदरवाईज सातपाडी संघ पेनलाइजला सामोरी जावं लागेल. सातपाडी 11 संघाचा कर्णधार आलेला आहे. ध्रुव 11 सातपाडी. अवधूत कामत, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर टॉससाठी या. ध्रुव 11 सातपाडी शेवटचा पुकार. इथे जर तुम्ही नाही पोहोचलात तर मग आयोजकांचे मेसेज आहेत. आजच्या दिवसात आम्हाला सेमीफायनल तुम्ही खेळता, डिसिप्लिन महत्वाचं आहे. ज्या अनुषंगाने आपण पाहतायत, प्लीज टॉससाठी या. सातपाडी 11 संघाचे भावेश सुर्वे दाखल झालेत. ध्रुव 11 सातपाडी, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. जर तुम्ही मॅच सुरू होण्याच्या आधी नाही आले तर तुम्हाला पेनल्टी आहे, लक्षात घ्या. आयोजकांचे मेसेज आहेत. क्रिकेटचा खेळ सगळ्यांसाठी सारखा आहे. यस. नमस्कार, मी युसुफ सय्यद सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून, भारतीय मिसालमॅन अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून आणि ज्या महामानवानी भारतीय संविधान लिहिलं असं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी युसुफ सय्यद आल्या सगळ्या प्रेक्षकांचा, खेळाडूंचा आणि आमच्या अतिथी पाहुण्यांचा हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय साहेब चषक 2025चा महाथरार आजची अंतिम रात्र. आदरणीय सन्माननीय उत्तमजी घरत साहेबांच्या संकल्पनेने साकार झाली आपण स्पर्धा पाहतोय. बघा, दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. मंगलमूर्ती धनसार आणि एका बाजूला दांडी उच्छळी.
दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला धवळ पाटील नॉन स्ट्राईक एंडवर आणि स्ट्राईकवर सिद्धार्थ. पहिला गोलंदाज हरिकेश मेहर हारू 40+ का खेळाडू पाहू शकाल एका बाजूला. तर एका बाजूला पाहू शकाल मंगलमती धनसार 62 धावांचा पाठलाग करायचं. मग या षटकानंतर टॉस केला जाईल. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही बॅटर सज्ज झालेत. आपण सुद्धा सज्ज आहोत या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. बॅकफुटला आले फटका सुरेख खेळला. तिकडे खेळाडू आहेत. चांगला क्षेत्रक्षण मॅन फ्रॉम उंबाट कल्पेश ठाकूर चेंडूला फील्ड करतोय. पहिला चेंडू निर्धावाने सुरुवात झाली आहे. यष्टांच्या मागे हुसेन गोलंदाजीवर हरिकेश मिड ऑफ आणि मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये लगावले गेले. बैठक केला फटका सुरेख आहे मिड विकेटला. चेंडू निघून जातो सरळ. पंचनाके जोशोतील चौकार 4 धावा. बघा बॅटल चांगला होणार आहे. पहिला चेंडू निर्धाव दुसरा चेंडूवर चौकार. हा पलटवार राहिला सिद्धार्थ. आणि सिद्धार्थ 360 बॅटर आहे. लवचिकता त्याच्या अंगामध्ये पाहू शकाल. काल सुद्धा चांगली फटकेबाजी केली. परंतु आज चर्चा होणार आहे. योगेश पागदरे छोट्या संगणक तो चर्चा करतोय. मग अनिल बाणे असतील हरिकेश असतील गोलंदाज भाऊ असतील. आज असी पुछारी निरीक्षण आहेत. कल्पेश ठाकूर आहेत. तर गोलंदाजी अटकमध्ये थोडासा प्रयास चांगला असणार आहे. बघा पाहू शकाल 25 षटकात तुम्हाला 5 षटके परिपूर्ण करायचे. पहिला षटक मार्ग असतो 2 चेंडू 4 धावा फलकावर. त्यावेळेस सरळ बॅटी डाऊन द ग्राउंड 1 बाउन्स चेंडू सरळ सीमारेच्या पार. बॅक टू बॅक साहेब चषक चौकार 4 धावा. बघा चर्चा जास्त करू नका. तुमच्याकडे कालावधी आहे. त्या कालावधीच्या तुम्हाला 5 षटके परिपूर्ण करायचे आहेत. लेजंड खेळाडू आहेत. परंतु दबाव आहे. एका बाजूला सिद्धार्थ अप्रतिम बॅटिंग करतो. 3 चेंडू त्यांनी 8 वर बॅटिंग करतो आणि सांगितलं असं की तुझं 8 आहे. पहिला चेंडू निर्धाव परंतु मागील 2 चेंडूवर 2 चौकार. इकडून नदा बनवायचे विजयासाठी 54 धावा. येणारे चेंडू असतील तब्बल 33 बॉल 54 रन्स टू विन. एक चांगला बॅटल औषकल मैदानाच्या आतमध्ये आहे. आदरणीय सन्माननीय उत्तमजी घरत साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण स्पर्धा पाहतोय. ज्यांच्या संकल्पना साकार झाली साहेब चषक आपण पाहतोय. त्यावेळेस फुलाचा चेंडू होता. फक्त मनगडीच्या चांगले चेंडू ट्रॅव्हल केला. डीप लॉंगॉनला खेळाडू आहे. चांगलं क्षेत्रक्षण केले गेले आणि एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल. धावफलक 1 नंबर सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 अंकावर. 9 धावा धावफलक लगावले गेले. अजूनही पाहू शकाल या षटकामध्ये येणारे चेंडूचा खेळ बाकी दोन दबाव असणार आहे यावेळेस दोन्ही संघांकडे. कारण की हा सामना जर तुम्ही जिंकलात तर सरळ सुपर 2 दिवस घडायला प्रयत्न होता. पाहू शकाल गली थर्डमॅनला चेंडू निघून गेला. खेळाडू आहे तिकडे चेंडूला फील्ड करतायत भाऊ. चांगलं क्षेत्रक्षण एके धावाने धावफलक पुढे सरसावल डबल डिजिटमध्ये 10 अंकावर. आता येणारे चेंडू असतील या षटकामध्ये एक काय कमबॅक राहिलाय. 10-0 31 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. पहिल्या 3 मध्ये 8 आल्या. प्रथमेश तदंत मागील 2 मध्ये 2 धावा आल्या. कमबॅक करणं हे गरजेचं आहे. बघा जीवन असू द्या किंवा क्रिकेटचा खेळ काय कुठलाही क्षेत्र एक बार तुम्ही बॅकफुटला गेलात तिकडून तुम्हाला कमबॅक करणं गरजेचं आहे. यावेळेस उंच गेला चेंडू. चेंडू खाली कॅप्टन योगेश पागदरे. हा कमबॅक सुरेख राहिलाय. मी सांगितलं ना की अनुभव आहे. अनुभवाच्या मार्गदर्शनाने कमबॅक केलाय. नक्कीच एक षटक संपलाय. 10 धावा फलकावर 1 गडी बाद. आपण उद्या टॉस कडे जिकडे असतील उत्कर्ष पाटील टॉस बॉक्स मध्ये. ओव्हर टू उत्कर्ष. थँक्यू सो मच. या टॉससाठी या एका बाजूला सातपाडी 11 एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी. या षटकानंतर पुन्हा एकदा आपण टॉस थोडा डिले होतोय.
बघा अंतिम आवश्यक कॉल आहे. आजच्या रात्रीमध्ये कोणीही मैदानाच्या अवतीभोवती मद्यपान करण्यासाठी बसायचा नाहीये. जर कुठल्याही संघाचा खेळाडू किंवा प्रेक्षक बसतील तर त्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. आमच्या कमिटी मेंबरचा अनाउन्समेंट आहे. 10 धावा, 1 गडी बाद. येणारे 30 चेंडू 52 धावांची गरज आहे. आसिफ मुसालीचा पहिला चेंडू डाऊन द खेळायचा प्रयत्न. हारू चेंडू खाली. फलंदाज यावेळेस मिस्टर धवल पाटील. बॅक टू डगआउट. दुसरा गडी बाद. बघा पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या, 1 गडी बाद झाला. या षटकाचा पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय आसिफ मुछाले. अप्रतिम झेल टिपला हरिकेश मेहर यांनी. बघा यावेळेस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल योगेश घरत. योगेश एकच पाहू शकाल ना की एक साध्या भोळ्या चेहऱ्याचा खेळाडू आहे, परंतु एक घातक खेळाडू त्याची ओळख राहिली आहे. हिंदीमध्ये पण सांगतो की साधा चेहरा वार घेरा असा खेळाडू आहे. आणि अशा प्रकारचा खेळाडू खूप घातक असतो. आज त्याला हे करावं लागेल. आज संघासाठी त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की 29 मध्ये बनवायचे 52. इकडून तुम्ही सामना जिंकलात तर सामना नाही मेगा फायनल प्रवेश करतील. बघा क्षेत्रक्षण थोडंसं पाहिलं जातं, निहाळलं जातं, परंतु काय सुरेख क्षेत्रक्षण लागावं लागलं. पॉईंट, स्वीपर कव्हर, गली, थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, सर्कलच्या आतमध्ये. रिवर्स खेळलाय, अल्टी पलटी, चेंडू मैदानाच्या बाहेर कल्टी. साहेबच्या चौकार, 4 धावा. बॉडी लँग्वेज खूप ऍक्टिव्ह असते. आणि यावेळेस पाहू शकाल सायडाम गोलंदाज ऍक्शन, लोअर फुलटॉस बोलवता पायामध्ये चेंडू पडतो, रिव्हर्सचा फटका. किती कॉन्फिडंट आहे प्रथमेश. बघा मागील चेंडूवर गडी पास झाला, परंतु जेव्हा डगआउटवर तो आला, माइंड सेट होता, प्रेझेन्स ऑफ माइंड की मला हा फटका खेळायचा आहे, आणि त्यामध्ये तो सक्सेसफुल ठरलाय. 14 धावा. आता बनवायचे 48. परत एकदा वाह, बॅक टू बॅक. यावेळेस सुंदर, अति सुंदर बॅक टू बॅक, दुसरा चौकार, 4 धावा. चेंडूवर गडी बाद. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर 2 चौकार. गणित सेम राहिला, परंतु पहिल्या षटकामध्ये शेवटच्या अंतिम चेंडूवर गडी बाद झाला होता. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. हे कॅल्क्युलेशन आपण प्रथमेश आमच्याकडे पोहोचवतायत, चांगलं काम करतायत. धावसंख्या 18. यावेळेस ऑफ साईडला फटका खेळला, तिकडे खेळू आहेत मिस्टर राकेश. किनीकडून झाली आहे चुकी, आणि यावेळेस सलग तिसरा हॅट्रिक चौकार. हा पलटवार योगेश घरत रंगात आला परत. वाह, का बॅटिंग करतोय. उत्तम घरत साहेबांची स्पर्धा, आणि मैदानाच्या आतमध्ये योगेश घरत रंगात आहे स्पर्धा. आणि ज्या प्रकारे बॅटिंग करतोय, मी सांगितलं कॉन्फिडंट आहे बॅटर. 3 चेंडू 12 वर बॅटिंग करतोय. सांघिक धावसंख्या 22 धावा. आता बनवायचे 40. येणारे चेंडू इनिंग्स मध्ये तब्बल पाहू शकाल 26 चेंडू 40 धावांची गरज आहे. परत ऑफ साइड फटका खेळला. यावेळेस खेळू आहेत कल्पेश चेंडूला फील्ड करता पैकी केली आहे.
त्यावेळी सायडांपैकी चेंडू गॅदर करताना आणि सिंगलला वेगाने परिपूर्ण केली आहे. बघा ज्या बॅटरच्या बॅटवर 3 चौकार आले त्यांनी जोखीम घेतला होता एकेरी धावासाठी. कारण की स्पर्धा जी आहे ना ती कंपल्सरी चेसिंग आहे. एक धाव खूप महत्वपूर्ण आणि योगेशला माहित आहे की एक धाव चा पाठलाग करणं कठीण जाऊ शकतं, पण तू स्वतःला जोखीम टाकून धाव घेतली आहे. धावसंख्या धाव पोहोचेल 23. येणारे अजूनही चेंडू असतील 25 बनवायचे विजयासाठी तब्बल 39. पाहा दुसऱ्या षटक. आतामध्ये या षटकामध्ये 13 धावा आल्यात, 5 चेंडू टाकले गेलेत. असे मुछाले स्ट्राईकवर फलंदाज आहे मित्तल, ज्यांनी पहिल्याच सामन्यात काय बॅटिंग केली होती. तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये मित्तल. हलक्या बॅटे फक्त दिशा दिली. अनिल बाणे चेंडू फील्ड करतात, वेगळी केली नॉन स्ट्राईक एंडला पडतो वेगाने धाव परिपूर्ण. काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांचा संपला खेळ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहे धावफलकावर 24 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. धन्यवाद. पाहू शकाल शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय कुंदनजी संके साहेबांचं आगमन होतंय. नक्कीच आजच्या रात्रीमध्ये पाहुण्यांची मांदियाळी आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहायला भेटेल. थोड्या क्षणामध्ये त्यांचं आगमन होईल आमच्या मुख्य व्यासपीठामध्ये. आणि सन्माननीय शहर प्रमुख राहुलजी गरज साहेबांचं सुद्धा आगमन झालं. वेलकम सर, आगतम स्वागतम सुस्वागतम. पालघर जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय कुंदनजी संके साहेब, त्याचबरोबरने राहुल साहेबांचं आगमन झालंय. उत्तमजी गरज साहेबांच्या संकल्पनेने साकार झाली स्पर्धा बरोबर साहेब चषकामध्ये साहेबांचं आगमन होतंय. आणि आपल्या जानकारीसाठी आपण जो सामना पाहतो साहेब, आजच्या रात्रीमधला पहिला उपांत्यपूर्व सामना. एका बाजूला दांडी उछळी तर एका बाजूला मंगलमूर्ती धनसार. गोलंदाज सजोल गोलंदाज अनिल बाणे, तिसऱ्या षटकामध्ये तिसरा गोलंदाज. 24 वर 2 गडी बाद. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचे, दक्षता घ्या. ओह, यावेळेस फिरकी चेंडू. टप्पा पडल्यानंतर बनाना स्विंग पाहायला भेटला आपल्याला. टप्पा पडे चेंडू नक्कीच विकेट किपरच्या हातात समावेश झाला. डॉट बॉल. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय लाईव्ह. एका बाजूला कपिल पाटील तर एका बाजूला पाहू शकाल स्वप्नील कुंभार बंटी. ऑनलाईन ऑपरेटर आहेत आपल्या बरोबरने मिस्टर जतीन किनी आणि ऑनलाईन स्कोरिंग करतायत आकाश गुप्ता. परत एकदा वाह, अप्रतिम अप्रतिम चेंडू. बघा पहिल्या 2 षटकामध्ये 24 धावा. या षटकाचे पहिले 2 चेंडू धाव. अनिल बाणेने बॅटिंग खूप सुरेख केली पहिल्या इनिंग मध्ये. यावेळेस सुरेख गोलंदाजी करतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. पालघर तालुक्यामध्ये आपण 3 डावखुरे जे खेळाडू त्यांचा नक्कीच उल्लेख करतोय ते लेजंड आहेत. अनिल बाणे, रिकेश मेहर, निरंजन घरत. 3 डावखुरे अष्टपैलू खेळाडू आणि त्यांची मागणी खूप जास्त असते. अजून एक चांगला चेंडू. हुसेन चेंडूला गॅदर करतोय. वा, या षटकामध्ये 3 चेंडू सलग निर्धाव आलेत आणि दबाव नक्कीच वाढेल. कारण की 15 चेंडूचा खेळ संपलाय. 15 चेंडूमध्ये 24 धावा आलेत, माफ करा. आणि 21 मध्ये बनवायचे 36. 21 मध्ये 36 ची करायचं. 38 माफ करा, 38. 62 धावांचा पाठला करायचा आहे. 15 मध्ये 24, मागील 12 मध्ये 24 होते. या षटकामध्ये 3 चेंडू डॉट. परत गोली माफ करा. अनिल बाणे रिवर्स खेळला, फटका तर फसलाय. बघा चेंडू लॉंग स्टॉपला निघून जातो. तिकडे खेळाडू भाऊ आहे, चेंडूला फील्ड करतील मिस्टर प्रज्वल. अंडर थ्रो केले, एक सिंगल धाव आली आहे. धावफलक एक ससावते 25 या अंकावर. बोथ ऑफ कॅप्टन्स टॉस साठी यायचंय. दुर्ग 11 सातपाडी विपक्ष सातपाडी 11. या 2 चेंडूंवर टॉस केला जाईल. चला अवधूत कामत आणि भावेश सुर्वे स्पीडअप करा, आमचे मान्यवर आहेत. नक्कीच पाहू शकाल 20 मध्ये बनवायचे आहेत अजून ही 37 धावा. 20 चेंडू 37 धावांची गरज. यावेळेस पाहू शकाल दांडी गोल.
फलंदाजी केली आहे भूल आणि फलंदाज मिस्टर योगेश घरात बॅक टू आउट. चला आपण आमच्या मुख्य बाजूला टॉस कडे वळू लगेच. कॅप्टन्स या लगेच तो स्पीडअप करा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निनॉल, परंतु काय गोलंदाजी केली आहे, काय गोलंदाजी केली आहे. बघा शेवटचा चेंडू आहे आणि नवीन बॅटर निनॉल. चला स्पीडअप करा. यानंतर आपण टॉस सुद्धा करणार आहोत. टीम अडल होती आहे 25 वर 3 गडी बाद 2.5 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. येणारे चेंडू अजून ही 19 मध्ये 37 ची गरज. बघा एका बाजूला अनुभव भंडार आहे, एका बाजूला 40 प्लसचे खेळाडू आहेत. सन्माननीय कुंदन साहेब आपल्या जाणकारीसाठी दांडी उछळली या भागामध्ये लेजंड खेळाडू आहेत. हा आपण टॉस साठी बोलणार आहोत. उत्कर्ष पाटील आपल्याला जोडले जातील. मॅच चालू ठेवा. आपण एका बाजूला टॉस देखील करणार आहोत. दोन संघ एका बाजूला सातपाटे 11 आणि कुंदन संखे साहेब यांच्या शुभ हस्ते तो मॅचचा टॉस. जिल्हा प्रमुख आणि साहेबांच्या आणि मॅच चालू राहील. आपण अगदी शॉर्टमध्ये तो टॉस घेणार आहोत. एका बाजूला अवधूत कामत, एका बाजूला भावेश सुर्वे आणि कुंदन संखे साहेब. मैत्री ग्रुपचा कॉल आणि या वेळेला आपण पाहतात मैत्री ग्रुप. येस, थँक्यू सो मच. साहेबांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. अवधूत, एकंदरीत टॉस जिंकलात, महत्त्वाचा मॅच आणि त्या टॉसचा तुमचा निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्र तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. भावेश सुर्वे तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. लगतच्या मॅचला कडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत जिथे धनसर आणि उच्छळी दांडी हा संघ खेळतो आहे. बघा यावेळेस काय घडलाय. तिसऱ्या अंपायरची मागणी केली आहे. धावची झालाय का बॅटर हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. सर सॉफ्ट डिझाईन सांगायचं, सॉफ्ट डिझाईन आउट आहे. सॉफ्ट डिझाईन आउट दिलाय सर. जय नाईक आमच्या बरोबर असतील. धवल आहेत, माफ करा धवलला मेहर आमच्या बरोबर. बघा खेळाडूंनी इकडे 12th पण पाहायचं नाहीये. हां आपण बोलूया सन्मानाकडे. आपण आमच्या मुख्य बाजू सन्मान करणार आहोत. पालघर जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय कुंदन संखे साहेब सन्मान. मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान सन्माननीय कुंदन संखे साहेब जिल्हा प्रमुख आणि इथे केवलदादा पाटील यांच्या माध्यमातून भगवी शाल आणि खऱ्या अर्थानं साहेबांचा इथे यथोचित स्वागत सन्मान होतो आहे. जिथे मायाची उपदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह. आणि मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सन्मान्य कुंदन संखे साहेब, एक पालघरमधील कार्यसम्राट म्हणून ज्यांच्या पुढे टॅगलाईन लागली जाते. साहेबांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. बघ यावेळी डिझाईन OUT आउट. निनॉल धावची बॅक तोडक आउट. गडी क्रमांक 5 झालाय. चौथा 3 षटकाचा संपलाय खेळ. 26 धावा. अनिल बाणेने काय गोलंदाजी केली, मात्र 2 धावा खर्च केला. अनिल बाणे झाला पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी. अनुभव कसा असावा अनिल बाणेने दर्शवून दिलाय. बॅटिंग करता चांगली बॅटिंग केली आहे आणि चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली केली आहे. पाहू शकाल 3 षटक 26. आता 3 मध्ये बनवायचे आहेत 36. प्रत्येक षटकामध्ये 12ची सरासरी काढावी लागेल. 18 चेंडू 36 धावांची गरज आहे. दबाव यावेळेस कन्वर्ट झालाय. पहिल्या 2 षटकामध्ये 24 होता. या षटकामध्ये 2 धावा आल्या, 2 गडी बाद केलेत. योगेश घरत बाद झाला, आता निनॉल धावचीत झाला. आता 18 मध्ये 36 ची गरज. आसिफ मुछालेला इंट्रोड्यूस केला गेलाय. 18 मध्ये 36. स्ट्राईकवर नवीन बॅटर पाहू शकाल सज्ज झालाय. प्रतीक आणि स्ट्राईकला आहे तो म्हणजेच मित्तलवर नजर असतील. यावेळेस परफेक्ट यॉर्कर आणि यावेळेस पाहू शकाल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आणि फलंदाज बॅक टू आउट गॉन.
शुक्रिया मास्टर. नक्कीच पाहतोय सन्माननीय उत्तमजी घरे साहेबांच्या संकल्पनेत साकार झाली स्पर्धा आहे साहेब चषक 2025 आजची अंतिम रात्र आणि पहिला सामना आपण पाहतोय ज्या अनुषंगाने 15 तारखेला या स्पर्धेत सुरुवात झाली त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेला मोहरत केलं आणि काय सामने रंगतायत. अप्रतिम दर्जेदार नेत्रदीपक आर्यांच्या मैदानामध्ये मैत्री ग्रुप पारगर आयोजित साहेब चषक आणि साहेबांच्या संकल्पनेत साकार झाली ही स्पर्धा. आज पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर पालघर जिल्हा प्रमुख शिवसेना शिंदे गट आदरणीय सन्माननीय कुंदनजी संके साहेबांचं आगमन झालंय. आपला मोमुळला वेळ काढून इकडे पोहोचलात आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. चर्चा सुद्धा होणार आहे या स्पर्धेबद्दल. 5 गडी बाद झाले 26 धावा फटकावर येणारे 17 चेंडू बनवायचे तर अजूनही 36 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकुर अवा उवा उवा बॅक टू बॅक दूसरा गडी बाद दॅट इज ए उच्चाई संघाचा हुसेनची कॅच जर आवडली असेल मित्रांनो तयार झाला पाहिजेत. नक्कीच या हॅट्रिक साठी पालघर जिल्हा प्रमुख सन्माननीय कुंदनजी संके साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये कॅश प्राइज. परंतु या हॅट्रिक मध्ये गोलंदाजच्या जास्त प्रयत्न राहिले परंतु त्या अधीन प्रयत्न केलेत विकेट किपरनी. वाह कॅच ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमधला हायलाइट कॅच. मित्रांनो बघा हे 40 प्लेचे खेळाडू ज्या अनुषंगाने आजचा क्रिकेट तुम्ही पाहताय तुमच्याकडे सुरेख ट्रॅक सुरेख शूज चांगला बॅट चांगले लाईव्ह टीम आहे. ज्या अनुषंगाने या खेळाडूंनी क्रिकेट खेळलाय मैदान चांगली नव्हती चेंडू साठी झगडावं लागायचं बॅट नव्हत्या कपडे नव्हते परंतु काय क्रिकेट खेळलेत. 1000 रुपये कॅश प्राइज कुंदन साहेबांच्या माध्यमातून दिलं गेलंय. आसिफ साडे ऑन साइडला फटका खेळलाय तिकडे रुपेश माली बॅटर परंतु हरिके चेंडूला फील्ड करतो स्ट्राईकवर थ्रो केला अक्युरेट थ्रो. एक सिंगल धाव संख्या जाऊन पडते 27. आता बनवायचे तब्बल 35 येणारे चेंडू असतील 14. बघा एकेकाळ असा होता की 24 धावावर 2 गडी बाद. आता पाहू शकाल 27 वर 7 विकेट आहेत म्हणजे मागील 5 धावा बनत असताना बॅटिंग 3 धावा बनत असताना मागील 3 धावांसाठी बॅटिंग करण्यासाठी 5 गडी बाद केले. पालघर जिल्हा प्रमुख कुंदनजी संके साहेबांच्या माध्यमातून हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपये कॅश प्राइज दिले गेले. 14 मध्ये 35 ची गरज. यावेळेस ऑफ साइडला फटका खेळला. टीम मध्ये खेळाडू खूप वेगाने आहेत. हरिकेश मेहर एका हाताने चेंडूला फील्ड केलाय आणि सिंगल धावाने धावफलक पुढे सरसावते. 28 जाऊन पोहोचेल धावफलक 28. काय क्रिकेट आहे काय क्रिकेट आहे. आजच्या जनरेशनने हा सामना पाहिला अशी गोलंदाजी क्षेत्र पाहिला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याहून चांगला करावा लागेल कारण क्रिकेटचा जगत जो आहे ना खूप वेगवान पुढे जातोय. यावेळेस बघा वाईट यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता. ऑफ साइडला कल्पेश ठाकूर आहेत चेंडूला फील्ड करता परंतु आसिफ मुछालने काय गोलंदाजी केली अप्रतिम. ज्याने अंडरआर्म क्रिकेटवर सुरुवात केली बघता बघता चला पाणी घेऊन जा वॉलंटियर्स लगेच पाणी घेऊन जा. अंडरआर्म सुरुवात झाली त्यातून ओव्हरआर्म क्रिकेट परंतु 40+ मध्ये आता अधिराज्य गाजवतोय
आणि 2 षटकामध्ये 17 धावा खर्च केला, 4 गडी बाद केल्या. परंतु हुसेन शेखने काय झेल टिपलाय. जेव्हा जेव्हा मित्र परिवार दांडी संघ खेळला तेव्हा तेव्हा यष्टांच्या मागून विश्वनाथ सर आयोजक कमिटी जातील. जावा प्लीज. सुरेंद्र जायचंय, सुरेंद्र जायचं लगेच. प्लीज जा सुरेंद्र. बघा सगळ्या नियम समसमान आहेत. हां, एनर्जी ड्रिंक आहे ते आपल्या खेळाडून द्यायचं. चला 12 मध्ये 33ची करायचं. आपण हुसेनची चर्चा करत होतो. ज्या अनुषंगाने यष्ट्या मागे तो विकेट किपिंग करतोय आणि मित्र परिवार दांडी संघ विश्वनाथ धवणे संघाच्या नेतृत्वात तो संघ खेळलाय. यष्ट्याच्या मागून हुसेनने खूप सारे सामने जिंकून दिलेत. आज त्याचा जो झेल टिपलाय त्याने सांगून दिला. आणि प्रथमेश क्रिकेटमध्ये विकेट किपरची भूमिका खूप मुख्य असते. कारण की विकेट किपर असा एक खेळाडू असतो बॅटरची पायांना रीड करतोय, पदिल्ल्या ओळखतोय आणि गोळ्यांना सांगतो कुठे चेंडू टाकायचे. आणि विकेट किपर खूप महत्त्वपूर्ण. एखादा विकेट किपर जर गोळ्यांचा आवडता असताना चेंडू सुद्धा तेवढे चांगले पडतात. आणि ते क्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलं. रजत सुद्धा एकदम फ्रेश होऊन पोहोचलेत. त्यांनी मस्त सामना जिंकून दिला संघाला. एक्झिबिशन मॅच 12 मध्ये 33ची गरज. लगेच साहेबांच्या जानकारीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस आणि आमची कमिटी असा प्रेक्षणीय सामना सुद्धा पाहायला भेटला. त्यामध्ये 78चा पाठलाग करताना पोलिसांनी तो सामना टाय केला. सुपर सामना गमावला पण त्यांनी मन जिंकले. त्यावेळेस अनिल बाणे ज्यावेळेस पाहू शकाल कट केले गेले खेळाडू आहेत चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव. धावसंख्या एककडे सहसा होती ती म्हणजे जाऊन पोहोचेल 30 धावा दाखल. 11 मध्ये 32ची गरज. आता पाहू शकाल प्रत्येक स्ट्राईकवर असतील. नॉन स्ट्राईकवर फलंदाज आहेत. पाहू शकाल रुपेश माली. परंतु इकडून 11 मध्ये 32ची गरज आहे. 7 गडी बाद झालेत. टॅलेंटर फलंदाज आहेत परंतु सामना कधीही बदलू शकतो. खालचे बॅटर सुद्धा धाव बनवू शकतात. लेफ्ट हँड बॅटर आहे. डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाज समोरासमोर. सरबाटी फटका खेळला. हरिकेश मेहर आलाय. 8वा गडी बाद झालाय 30 या अंकावर. आता 10 मध्ये 32ची गरज. काय अप्रतिम खेळ साकारलाय दांडी उच्चाई संघ. 40+. पाहतोय सन्माननीय आदरणीय उत्तमजी खरे साहेबांच्या संकल्पनेत साकार झाली ही स्पर्धा. आजची अंतिम रात्र. 10 मध्ये 32ची गरज आहे. 10 बॉल 32. बघा पालघर डिस्ट्रिक्ट 40+ चे अध्यक्ष केवलदादा पाटील अध्यक्ष आहेत 40+ चे. आणि 40+ एक ब्रीद वाक्य आहे. एक धाव आरोग्यासाठी मास्टर खेळाडू. आणि ते धाव किती महत्वपूर्ण आहे आरोग्यासाठी 40+ खेळाडू दाखवून देत आहेत. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मास्टर खेळाडू खेळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय केवल. मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये कव्हर सर्कलच्या आतमध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे. यावेळेस चेंडू वळण घेतोय. सामन्याने सुद्धा वळण घेतली आहे. 9 मध्ये 32ची गरज आहे. एका वेळ असा होतं की 4 षटकांमध्ये 38 धावांची गरज होती. तदनंतर आपण पाहतो 9 मध्ये 32ची गरज आहे. मागील ती आपण षटका पाहिले आणि कुठे ना कुठे ते दबाव आणला. परत एकदा वा अप्रतिम विकेट किपर सुद्धा कौतुक करावं लागेल. प्रथमेश असं वाटतं मध्ये आळसा ठेवला गोलंदाज विकेट किपर दोन्हीच आहेत. आणि चेंडू प्रत्येक विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल. यावेळेस पाहू शकाल बॅटची कडे नक्कीच लगावली आहे. तिकडे भाऊ आहे चेंडूला फील्ड करतात मिस्टर प्रज्वल. एक धाव नक्कीच आली आहे. नाही घेतली, माफ करा, धाव घेतली नाही. अजून एक निर्धाव चेंडूला. मला वाटतं की बॅटरने स्वतःवर विश्वास दाखवलाय. मिस्टर केवल 3 चेंडू 0 वर बॅटिंग करतोय. प्रत्येक आउट झालेत. रुपेश माली आहेत 3 चेंडू 3 वर बॅटिंग करतायत. 7 मध्ये 32ची गरज. यावेळेस पाहू शकाल भाऊ तिकडे आले स्वतःला झोकून दिलाय. बघा 40+ मास्टर खेळाडूचे कमिटमेंट काय आहे. पालघर जिल्ह्याची आपण पाहतोय 40+ चे अध्यक्ष आमच्या बरोबर आहेत आणि पालघर जिल्हा प्रमुख
आज 40+ क्रिकेट पाहतात आणि त्यांना गर्व असेल की पालघर तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये 40+ खेळाडू अशा प्रकारे क्रिकेट खेळतात. आणि पाहू शकाल कुंदन संकेत साहेबांचं आगमन झालं आणि त्याने एक सुरेख सामना पाहायला भेटलं साहेब चषकामध्ये जे आयोजन केलंय ते म्हणजे पाहू शकाल उत्तमजी खरं साहेबांच्या संकल्पनेने साकार झाली ही स्पर्धा. बघा पंच टायमर खूप वेळ घेतलाय. एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असणार आहे कारण की 25 मिनिटांहून जास्त वेळ घेतलाय 5 षटकांसाठी. एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. अनिल माने सर तुम्हाला ठेवायचं आहे याबद्दल लक्षात घ्या. पंचांनी कॉल केलाय 6 मध्ये 31ची गरज आहे. 6 चेंडू 31. यावेळी पाहू शकाल अजून एक गोलंदाज त्याने मोठमोठ्या फलंदाजांना नाचवलं एक पॉपिंग क्रीज मध्ये. प्रज्वल ज्याला प्रेमाने भाऊ असं सांगतात. 6 मध्ये 31. 6 बॉल 31. 5 षटकार 1 सिंगल आणि हे धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करावा लागतील. यानंतर बिग ब्लो बिग बॅटल सातपाडी विरुद्ध दुर्लेवन सातपाडी असा सामना आहे. यावेळी सोडवला चेंडूला. उंची जास्त लांबी किती. हारू चेंडू खाली. यावेळी टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. 9वा गडी बाद 31 या अंकावर. 5 मध्ये बनवायचे 31. जमली येशीवरती चर्चा बोरिंग झाली. कलर भावड्या पार केला हमंग पारावरती आली. तपरी मागर रचली क्वार्टर. शुगराळी मास्टर काय खेळ साकारलाय. पालघर 40+ चे अध्यक्ष केवलदादा पाटील सुद्धा खुश होते की 40+ चे खेळाडू मेगा फायनल मध्ये पोहोचतात. त्यांची मेहनत सफल झाली असं म्हणावं लागेल कारण की 40+ क्रिकेट जेव्हा चालू झाला तेव्हा आपण 40+ चे लीग पाहिले. सलग 3 वर्ष केवलदादा यांच्या नेतृत्वात ती लीग झाल्या आणि आज 40+ खेळाडू एक चांगला प्लॅटफॉर्म सुद्धा भेटलाय. ऑल इंडिया ओपन 40+ सुद्धा आपण पाहतोय. 5 मध्ये 31. 5 बॉल 31. 5 31 ची गरज. चेंडू उडवलाय. स्वतः भाऊ येत आहेत परंतु पाहू शकाल नो मॅच टाइम चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव नक्कीच येईल. धाव फलक एकने सहसा होते ती म्हणजे 32 या अंकावर. आता 4 मध्ये 30 ची गरज आहे. या स्पर्धेला पंच पाहू शकाल जाकीर खान जय नाईक धबल मेहर असे 3 पंच लाभले. पाटीलची पूर्ण टीम चांगलं काम करते. आमचे समालोचक मित्र उत्कर्ष पाटील अप्रतिम काम ते करतायत या स्पर्धेमध्ये. प्रत्येक आमचे कमिटी मेंबर सुरेख काम करतायत. ही स्पर्धा नक्कीच चांगली परिपूर्ण करण्यासाठी. यावेळेस क्रॉस बॅटरी खेळला गेला. अलमदा कार्पेट चेंडू निघून जातो. खेळाडू तिकडे पोहोचतील. कुशल होते बघा. कुशल सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. कल्पेश ठाकूर सुद्धा गोलंदाजी करतो परंतु 40+ चे या संघामध्ये तब्बल 9 ते 10 गोलंदाज आहेत. विश्वनाथ धवणेसारख्या खेळाडूला बाहेर बसवलं गेलं कारण की एक लेजंड खेळाडू आहेत. 59 त्यांचं वय. फुल टॉस आणि यावेळेस फुल टोल वसूल केला जाईल. हा आलाय साहेबचे षटकार. 6 धावा. 2 मध्ये 23 ची गरज. धन्यवाद. बघा 2 मध्ये 23 ची गरज. परंतु आसिफ मोछाले नक्कीच प्रज्वलच्या जवळ आले की त्यांना माहित आहे यामध्ये तू षटकार जेव्हा खेळ तुझी गोलंदाजी खराब पडेल तर पुढच्या सामन्यात तुला प्रेशर येईल. चांगले चेंडू तुम्हाला टाकावे लागतील. एखाद्या बघा खेळाडू तो खराब परफॉर्मन्स झाल्यानंतर मागील विचार त्याच्या मनामध्ये असतात. ते विचार येणं गरजेचं नाही. तुम्हाला मागून विसरून पुढे काय करायचं आहे त्यावर अवलंबून राहणं आहे. या सामन्यामध्ये प्रथम आपण ते पाहिलंय. 2 षटकामध्ये 24. मागील षटकामध्ये आसिफने 3 चौकार खेळला त्यांच्या विरोधामध्ये आले होते. त्यांनी नवीन षटकामध्ये हॅट्रिक घेतली. हेलिकॉप्टर खेळलाय. तिकडे हरिकेश आहेत. चेंडू निघून जात. 4 धावांसाठी हा सामना विजय झालाय. 18 धावांनी पहिला संघ क्वालिफाय झालाय साहेब चषकाच्या मेगा फायनल मध्ये. तो म्हणजेच दांडी उछली संघ. नक्कीच जबाब फोडी संघ आहे. मास्टर खेळाडू मास्टर कप आणि यानंतर सेकंड सेमीफायनल सामना होईल. त्यामध्ये सातपाडी 11 विरुद्ध दुर्लेवन सातपाडी असे 2 संघ पाहायला भेटतील. त्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत.